हाय स्टुडंट्स, बरेच दिवसांनी आपण भेटतोय. तर आपलं टॉपिक सुरू आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर एनिमल्स. या प्रकरणातला शेवटचा थोडासा भाग आपला शिकवायचा शिल्लक राहिलेला आहे. बाकीचं सगळं कव्हर केलेलं आहे. हे घेण्यापूर्वी थोडंसं आपल्याला सूचना मला द्यावीशी वाटते की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं अलीकडेच एक निर्णय घेतला आणि शाळा टप्प्याटप्प्यानं सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे. मागच्या काही दिवसामध्ये आम्ही व्हॉट्सअपवर तुम्हाला सूचना दिली होतीच की 23 तारखेपासून ज्युनियर कॉलेजेस किंवा 9वी ते 12वी सुरू होणार आहे. पण काही कारणाने ते होऊ शकलेलं नाही. पुन्हा मी आपल्याला असं आवाहन करतो की येत्या शुक्रवार म्हणजे 27 तारखेपासून ज्युनियर कॉलेजचे वर्ग 50% या नियमानुसार सुरू होणार आहेत. तर त्याच्या बॅचेस ऑलरेडी तुम्हाला दिलेल्या आहेत. म्हणजे कसं केलंय, एक वर्ग असेल तर त्याचे निम्मे विद्यार्थी केले तर त्याचे एका वर्गाचे 2 गट तयार केलेले आहेत. एक गट एका दिवशी येईल म्हणजे सोमवारी येईल, दुसरा गट मंगळवारी येईल. येते लक्षात? ते जे तुम्हाला टाइम टेबल दिले ते फॉलो करायचं आहे आणि आपल्याला ही सगळी बंधनं रिस्ट्रिक्शन्स पाळूनच कॉलेजला यायचं आहे. नेहमीप्रमाणे घोळक्यानं यायचं नाही किंवा सगळे मुलं एका वर्गात बसणार नाहीत. येते लक्षात? काही मुलांच्या अडचणी आहेत, गट इकडे तिकडे करा, तर ते आल्यानंतर आपण बघू. म्युच्युअल ऍडजस्टमेंट होते का? होत असेल तर ती करता येईल, अन्यथा आपण थोडे दिवस असं हे बंधन पाळायला पाहिजे. दुसरं, पालकांचं संमतीपत्र तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर दिलेलं आहे. ते संमतीपत्र भरा. एक तर जमलं तर त्याची प्रिंट काढा. प्रिंट तुम्हाला अवेलेबल होत नसेल तर एका आखीव कागदावरती ते नीट लिहून काढा जसं आहे तसं, आणि त्याच्यावरती आपल्या पालकांची ओरिजिनल सही घ्या. तुम्ही स्वतः सही करू नका. त्यांना ते कळू द्या तुम्ही कुठे जाताय आणि तुमच्या पालकांची संमती असेल तरच आपण यायचं आहे. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. आणि आपापल्या बॅचेसनुसार यायचं आहे. तुम्हाला वेळ दिलेले 11:30 म्हणजे 11:30 ते 2:30 साधारण असे आपले तास होणार आहेत. पण तुम्ही साधारण 11 वाजता यायचं आहे, कारण आल्यानंतर तुमचं थर्मल स्क्रीनिंग, टेम्परेचर बघणे किंवा ऑक्सिजन लेवल बघणे या गोष्टी आपल्याला करायच्या. त्याच्यामुळं येतात जाताना गर्दी न करता आपण यायचं आहे. 27 तारखेपासून. आता 27 तारीख म्हणजे शुक्रवारच्या बॅचने यायचं. शनिवारच्या बॅचने येऊ का म्हणायचं नाही. पुन्हा शनिवारच्या बॅचेसने यायचं, शुक्रवारवाली यायचं नाही. पुन्हा सोमवार, एक तर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार किंवा मंगळवार, गुरुवार, शनिवार असं ठरलेलं आहे. कळतंय ना? त्या सगळ्या सूचनांचा विचार करून आपण नियमितपणे यायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. आता कम टू द पॉइंट इन द टॉपिक रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर एनिमल्स. या प्रकरणामध्ये आपण शेवटचा मुद्दा कुठला बघितला होता? एम्निओसेंटेसिस म्हणजे गर्भ जल चिकित्सा. मातेच्या उदरामध्ये जो गर्भ वाढतोय त्याची चिकित्सा करणे किंवा तो तपासणे, त्याच्यामध्ये काही एबनॉर्मॅलिटी व्यंग आहे का हे बघणे, त्याला एम्निओसेंटेसिस म्हणतात. त्याच्यामध्ये द प्रोसेस इन विच द एम्निओटिक फ्लुइड कंटेनिंग फेटल सेल्स is removed or collected using a hollow needle that is inserted into the uterus under ultrasonic supervision. कळतंय का? It is the process in which the fetal cells containing किंवा the amniotic fluid containing fetal cells is collected using a small needle. म्हणजे मातेचं जे उदर आहे ॲब्डोमेन मधून एक निडल इन्सर्ट केली जाते आणि गर्भाच्या बाजूला जे एम्निओटिक फ्लुइड आहे, द्रव आहे, तो घेतला जातो आणि तो तपासला जातो. कशासाठी त्याच्यामध्ये केलं जातं? क्रोमोझोम्स आर स्टडीड. त्याच्यातले क्रोमोझोम स्टडी केले जातात टू सी द एबनॉर्मॅलिटी इन द फेटस. जो डेव्हलपिंग फेटस आहे, वाढणारा गर्भ आहे, त्याच्यामध्ये काही एबनॉर्मॅलिटी आहे का ही तपासण्यासाठी एम्निओसेंटेसिस केलं जातं. तर ते एकदा वाचा, समजून घ्या, प्रयत्न करा. आता पुढे आजच्या तासाला हा एक आपल्याला मुद्दा बघायचा आहे, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. आता डिसीजेस म्हणजे आजार. आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात.
Some are bacterial diseases, some are viral diseases, some are fungal diseases, some are infectious, some are non-infectious, some are hereditary. आणि वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळ्या सूक्ष्म जीवांमुळे आजार होतात. आजच्या तासात आपल्याला वेगळ्या प्रकारचे आजार बघायचे की जे कशामुळे होतात, सेक्शुअली ट्रान्समिटेड. हा वेगळा मुद्दा आहे. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज म्हणजे काय बघायचं. सो द डिसीजेस which are transmitted through sexual intercourse are collectively called as sexually transmitted diseases. जे आजार सेक्शुअल इंटरकोर्स मुळे होतात त्यांना एकत्रितपणे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस असं म्हणतात. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे STDs, sexually transmitted diseases. They are also called as venereal diseases. त्यालाच venereal diseases असेही म्हणतात, VDS, or reproductive tract infections, RTI. बघा, STDs म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस किंवा venereal diseases किंवा reproductive tract infections, RTI अशी त्याला नावं दिलेली आहेत. व्याख्या लक्षात आली. The diseases which are transmitted through sexual intercourse are collectively known as sexually transmitted diseases. Now there are two types. आता इथे आपल्याला दोन बघायचे आहेत. There are two diseases. One is syphilis. Syphilis हा एक आजार आहे. And second gonorrhea. कळतंय का? सिफिलिस म्हणजे काय किंवा गोनोरिया म्हणजे काय, तर हे आपल्याला पाहायचं याच्यामध्ये. फर्स्ट, द नेम ऑफ डिसीज सिफिलिस. आजाराचं नाव आहे सिफिलिस. आता तुम्ही अनेक आजाराची नावं ऐकलेली असतील. कावीळ हा आजार असतो, मलेरिया हिवताप आहे, एड्स हा डिसीज आहे, आता कोरोना हा व्हायरल डिसीज आपण पाहतोय. तर आजाराचं नाव आहे सिफिलिस. विच इज द पॉझिटिव्ह एजंट ऑफ दॅट डिसीज. हा कशामुळे होतो, तो निर्माण करणारा घटक कोणता. तपा याच्यामध्ये पॉझिटिव्ह एजंट is Treponema pallidum, that is nothing but bacteria. हा एका जीवाणूमुळे होणारा आजार आहे. त्या जीवाणूचं नाव आहे Treponema pallidum. आता हेच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. परीक्षेमध्ये कसं विचारलं जाऊ शकतं, सिफिलिस इज कॉज ड्यू टू. सिफिलिस हा आजार कोणामुळे होतो, मग ते आपल्याला Treponema pallidum हे माहिती पाहिजे. आता Treponema pallidum हा कोणत्या प्रकारचा सूक्ष्म जीव आहे, हा व्हायरस आहे का, फंगस आहे का, हा आहे बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू गटातील आहे. याचं नाव लक्षात आलं. दुसरं आता इन्क्युबेशन पिरियड. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे इन्फेक्शन झाल्यानंतर लक्षणं येईपर्यंतचा काळ, त्याला इन्क्युबेशन पिरियड असं म्हणतात. तो इन्क्युबेशन पिरियड आहे 3 ते 4 आठवडे. एकदा त्या माणसाला संसर्ग झाला तिथून त्याला त्याची सिम्पटम्स दिसायला लागली, ह्याला इन्क्युबेशन पिरियड असं म्हणतात. आता कोरोनाचा हा पिरियड सुद्धा दिलेला आहे, 2 ते 14 दिवस दिले आहे. म्हणजे इन्फेक्शन झाल्यानंतर लगेच त्याची लक्षणं दिसतील असं नाही, दुसऱ्या दिवशी दिसतील आणि 14व्या दिवशी पण दिसतील. तसं आहे 3 ते 4 आठवडे त्याचं इन्क्युबेशन पिरियड आहे. कळलं. त्यानंतर इन्फेक्शन साइट. या आजारामध्ये कुठं संसर्ग होतो, कोणत्या ठिकाणी संसर्ग होतो, त्याला इन्फेक्शन साइट म्हणतात. उदाहरणार्थ इथे म्युकस मेम्ब्रेन इन जिनायटल. जिनायटल म्हणजे काय, रिप्रोडक्टिव्ह. आता रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स त्याच्यामध्ये टेस्टिस, ओव्हरीज असतील किंवा इतर काही प्रजननाशी संबंधित असणारे ऑर्गन त्याला जिनायटल ऑर्गन्स म्हणतात. त्याचं जे म्युकस मेम्ब्रेन आहे तिथं इन्फेक्शन करतं. म्युकस मेम्ब्रेन इन जिनायटल. रेक्टल. रेक्टल म्हणजे काय, रेक्टम आतड्याचा भाग आहे. मोठं आतडे जे आहे त्याच्यामधल्या एका भागाला रेक्टम असं म्हणतात, पुढच्या भागाला. आणि ओरल रिजन म्हणजे ओरल म्हणजे माउथ. कुठं कुठे इन्फेक्शन करते बघा, म्युकस मेम्ब्रेन इन जिनायटल ऑर्गन्स, इन द रेक्टल रिजन अँड ओरल रिजन. तोंडातलं जे आतलं म्युकस मेम्ब्रेन आहे आवरण, तिथं पण इन्फेक्शन होऊ शकतं. आतड्याच्या आतल्या आवरणामध्ये सुद्धा होऊ शकतं किंवा जिनायटल ऑर्गन्स मध्ये होतं. आता या रोगाची लक्षणं, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सिम्पटम्स. सिम्पटम्स म्हणजे रोगाची लक्षणं. याच्यामध्ये बघा, प्रायमरी लेशन्स
are formed which are called as cancre at the site of infection. जिथं इन्फेक्शन झाले, जिथं संसर्ग झालाय त्या ठिकाणी प्रायमरी लेशन्स तयार होतात. आता लेशन्स म्हणजे काय? These are degenerative or abnormal changes in the tissues of an individual. त्या ठिकाणचे असणारे टिश्यूज किंवा उती त्याच्यामध्ये डिजनरेशन होतं, एबनॉर्मल चेंजेस होतात किंवा सोप्या शब्दामध्ये जखम होते. जखम होते असं आपण म्हणूया. प्रायमरी लेशन्स त्याला कॅन्क्रे म्हणतात. हा एक शब्द इथे आलाय. प्रायमरी लेशन्स आर फॉर्म्ड. एक सर्वसाधारण त्या ठिकाणी डिजनरेशन होतं, जखम होते, त्याला कॅन्क्रे म्हणतात. कॅन्क्रे आर प्रोड्युस्ड ऑन एक्सटर्नल जिनाइटॅलिया. बाह्य प्रजननाचे जे अवयव आहेत, पेनिस असेल, टेस्टिस असेल, त्याच्यामध्ये हे जखमा होतात. स्किन रॅशेस, स्किन म्हणजे त्वचा, रॅशेस म्हणजे पुरळ, त्वचेवरती पुरळ उठतात. माइल्ड फेवर, थोडासा ताप येतो. इन्फ्लेम्ड जॉइंट्स, जॉइंट म्हणजे सांधे सुजतात. लॉस ऑफ हेअर, केस गळणे, ही लक्षणं पहिल्या टप्प्यातली आहेत. दुसरं पॅरालिसिस, म्हणजे काही वेळा पॅरालिसिस म्हणजे काय, ज्याला आपण अर्धांग म्हणतो. डिजनरेटिव्ह चेंजेस इन द हार्ट अँड ब्रेन, हृदयामध्ये किंवा मेंदूमध्ये काही नको असणारे बदल होतात, डिजनरेटिव्ह चेंजेस होतात. These are symptoms of the syphilis. ह्या रोगाची लक्षणं आहेत. दुसरं त्याच्यानंतर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. आता प्रतिबंधात्मक उपाय ह्या आजारावरती काय करता येऊ शकतात? एज्युकेशन अबाउट सेक्स प्रॅक्टिसेस. सेक्स प्रॅक्टिसेस जे लोक करतात त्यांना त्याच्या संदर्भातली माहिती असावी. सेक्स हायजीन, सेक्स हायजीन म्हणजे या लैंगिकते विषयी स्वच्छता. हायजीन म्हणजे स्वच्छता. अवॉइडिंग सेक्स विथ अननोन पार्टनर्स और मल्टी पार्टनर्स, म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा टाळायला पाहिजेत. अँड यूज ऑफ कंडोम ड्युरिंग क्वाइटस किंवा ड्युरिंग इंटरकोर्स. दीज आर द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. व्हॉट इज द ट्रीटमेंट? या आजारावरती ट्रीटमेंट आहे, म्हणजे हा बरा करता येतो, याच्यावरती उपचार पद्धती आहे. अँटीबायोटिक पेनिसिलिन, पेनिसिलिन नावाचं अँटीबायोटिक याच्यावरती वापरलं जातं. तर हे झालं सिफिलिस. एक गोष्ट लक्षात आली का? दुसरा बघूया आपण डिसीज गोनोरिया. हा एक सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. गोनोरिया हा कशामुळे होतो बघा? द पॉझिटिव्ह एजंट नायसेरिया गोनोरी. नायसेरिया, एन कॅपिटल, गोनोरिया जी स्मॉल लेटर, इट इज बॅक्टेरिया. इथं कसं आपण बघितलं ट्रिकोनिमा पेलिडम मुळे सिफिलिस होतो, तसं नायसेरिया गोनोरी मुळे गोनोरिया होतो. ही दोन्ही नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. दुसरा मुद्दा इन्क्युबेशन पिरियड इन मेल 2 to 14 days. पुरुषांमध्ये 2 ते 14 दिवस हा याचा काळ आहे, संक्रमणाचा काळ म्हणा किंवा लक्षणे दिसण्याचा काळ आहे. फिमेल मध्ये 7 ते 21 दिवसाचा इन्क्युबेशन पिरियड आहे. बघा याचं साइट ऑफ इन्फेक्शन म्युकस मेम्ब्रेन ऑफ युरिनोजिनायटल ट्रॅक्ट. युरिनोजिनायटल, आता युरिनोजिनायटल ट्रॅक्ट म्हणजे नेमकं काय येतं? युरेथ्रा. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये युरेथ्रा हा कॉमन असतो त्याच्यामध्ये, किंवा त्यालाच युरिनोजिनायटल ट्रॅक्ट असं म्हणतात. त्याच्यामधून युरिन आणि सेमिनल फ्लुइड कॅरी केलं जातं. रेक्टम, रेक्टम इट इज द पार्ट ऑफ लार्ज इंटेस्टाइन. थ्रोट, घसा अँड आय, इथं इन्फेक्शन होऊ शकतं. आता सिम्पटम्स याची बघा. या आजाराची लक्षणं आहेत. इन मेल पार्शल ब्लॉकेज ऑफ युरेथ्रा. युरेथ्रा जो आहे हा अंशतः ब्लॉक होऊ शकतो. अँड रिप्रोडक्टिव्ह डक्ट्स म्हणजे व्हॅसा डिफरन्सिया किंवा युरेथ्रा याच्यामध्ये ब्लॉकेजेस होणे. पस फ्रॉम द पेनिस एक लक्षण आहे. पेनिस मधून पस येऊ शकतो. पेन, वेदना, बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन. युरिनेशन, युरिनेशनच्या वेळेला म्हणजे लॉस ऑफ युरिन ज्याला आपण म्हणतो, त्याच्या ते करत असताना पेन म्हणजे वेदना होणे किंवा बर्निंग सेन्सेशन जळजळणे. आर्थरायटिस, सांधेदुखी, ही लक्षणं दिसतात. दुसरं इन फिमेल, फिमेलच्या मध्ये ही मेल मधली लक्षणं जळली. इन फिमेल पेल्विक इन्फ्लमेशन ऑफ युरिनरी ट्रॅक्ट. युरिनरी ट्रॅक्ट जो आहे ज्याला आपण युरेटर असं म्हणतो,
पेल्विक मध्ये असणार ते त्याचं इन्फ्लेमेशन होतं, ते सुजतं, ते दुखतं. स्टेबिलिटी, inability to produce the children. Arthritis, inflammation of the joint. Children of affected mother अथवा ज्या आईला आजार झालेला आहे तिचं जे मूल होणार आहे, चिल्ड्रन ऑफ द अफेक्टेड मदर सफर फ्रॉम गोनोकॉकल ऑप्थॅल्मिया हा आजार होऊ शकतो. ज्या आईला, ज्या मातेला हा आजार झालेला आहे तिचे जे मूल आहे किंवा मुलगी आहे, सफर फ्रॉम गोनोकॉकल ऑप्थॅल्मिया and gonococcal vulvovaginitis of girls during puberty किंवा up to puberty. बघा एक लक्षण असू शकतं. So these are the symptoms. Then the point preventive measures ह्याच्यामध्ये बघा सेक्स हायजीन, सेक्स बद्दल किंवा सेक्स ऑर्गनची स्वच्छता असावी. यूज ऑफ कंडोम ड्युरिंग क्वाइटस, कंडोमचा वापर करणं गरज. अवॉइडिंग सेक्स विथ अननोन पार्टनर्स और मल्टी पार्टनर्स. सेमच दोन्हीकडे पण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपल्याला लिहिता येऊ शकतात. आणि ट्रीटमेंट अँटीबायोटिक सेपिक्झिम, सेपिक्झिम नावाचे अँटीबायोटिक याच्यासाठी वापरलं जातं. सो दिस इज अबाउट द पॉइंट सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. ओके.